किचन मध्ये आपलं स्वागत। तर आज आपण एकदम गावरान आणि एकदम ताजी ताजी कोथिंबीरची वडी चुलीवरती कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर आता आपण सध्या गावाकडे असल्यामुळे एकदम नॅचरल लुक आहे आणि ताजी ताजी कोथिंबीर आहे आणि चुलीवरती ही वडी आपण करणार आहोत। तर ही आपली कोथिंबीर मस्त निवडून झालेली आहे। तर आता ही एकदम बारीक कट करून घ्यायची, म्हणजे चिरून घेऊ याला आणि यानंतर मग आपण वड्या करायला घेऊयात। कोथिंबीर आपण व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे। ही आता रानातलीच फ्रेश असल्यामुळे याला माती नाही वगैरे आणि याच्यावरती खत बी नव्हतं टाकलेलं, त्यामुळे ही फ्रेश आहे, याला धुवायची देखील काही गरज नाही। असं वाटत असेल तर धुवून घेतली तरी चालेल। मी याला व्यवस्थित कापून घेते। कोथिंबीर छान चिरून झालेली आहे। तर यामध्ये आपल्याला पीठ आणि मसाले घालून घ्यायचे आहेत। तर यामध्ये मी अगोदर बेसन घालून घेते। तर 1 वाटी आपण बेसन घेतलेलं आहे। जेवढी कोथिंबीर लागते त्याच्यानुसार आपण बेसन कमी जास्त करू शकतो। तर हे बेसन यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्येच आता आपण मसाले टाकून घेऊयात। तर मी एक ते 1.5 चमचा मी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आहे ही घालून घेणार आहे याच्यामध्ये अगोदर। तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे। एक अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे। तर ओवा मी हातावरती थोडासा चोळून टाकत आहे। यामध्ये एक अर्धा चमचा आपल्याला हळद लागेल, यानंतर अर्धा चमचा जिरी आणि ही लाल मिरची पावडर आहे ही आपण 1 चमचा घालणार आहोत। हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे काही जास्त गरज नाही, जेवढी आपल्याला तिखट पाहिजे त्यानुसार आपण कमी जास्त करू शकतो। हे व्यवस्थित एकदा आणखी मिक्स करून घेते मी। यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे व्यवस्थित एकजीव झालेला आहे, सगळा मसाला आपल्या कोथिंबीरीला व्यवस्थित लागलेला आहे। तर यामध्ये आपल्याला आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। अगोदर कोथिंबीरीमध्ये देखील मॉइश्चर असतो त्यामुळे पटकन हे पीठ पातळ होतं। आता आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे। तर हे अगोदर आपल्याला उकडून घ्यायचं आहे, त्यासाठी मी मोठ्या मोठ्या याच्या लांब अशा वड्या करून घेणार आहे। म्हणजे अगोदर आपण ह्याला उकडून घेऊयात। याला आपल्याला उकडण्यासाठी या अशा आकाराच्या मोठ्या मोठ्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारेच आपण सगळ्यात ह्याचे गोळ्या तयार करून घेणार आहोत। असे लांब असे करून घ्यायचे, म्हणजे कापायला देखील छान होतील आणि छान उकडतील। पातळ केल्यामुळे छान आतपर्यंत व्यवस्थित उकडले जातील। छान रोल तयार करून झालेले आहेत आपल्याला वड्या बनवण्यासाठी। तर या ताटाला मी आतल्या साईडने तेल लावलेलं आहे, यामध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर आपण चुलीवरती कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं अगोदरच। कढईमध्ये मी व्यवस्थित आपले वड्यांचे रोल ठेवलेले आहेत। तर हे आपल्याला एक 15 ते 20 मिनिट मस्त उकळून घ्यायचे आहेत। याच्यावरती आता आपण झाकण ठेवूयात। आपण एकदा चेक करून पाहूयात
झालेले आहेत का उकडून ते. तर चाकूने अगोदर व्यवस्थित आपण चेक करून पाहू. तर हे छान उकडून झालेलं आहे जवळजवळ आपले हे. तर हे आपलं उकडून तयार झालेलं आहे. तर हे व्यवस्थित बाहेर काढून घेऊयात. दहा मिनिट थंड होण्यासाठी ठेवूयात आणि नंतर हे कट करून घेऊ. छान उकळलेलं आहे, एकदम मस्त गावरान कोथिंबीर आहे, एकदम फ्रेश शेतातली. तर हे थंड झालेलं आहे. तर आपण याचे छान आता पीसेस कट करून घेऊयात. तर आपल्याला जेवढ्या साईजचे घ्यायचे आहेत तेवढ्या आपण करू शकतो. छोट्या छोट्या जर केल्या तर हे तळल्यानंतर खूप छान असे क्रंची बनतात. त्यामुळे जेवढं होईल तेवढे छोट्याच वड्या कापून घ्यायच्यात आपल्याला. हळूवार मस्त तळून घ्यायच्या आहेत, खरपूस अशा. चुलीला जाळ देखील थोडा कमीच आहे, कारण हे आपल्याला कमी याच्यावरतीच तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान आतपर्यंत तळल्या जातील आणि व्यवस्थित क्रंची बनतील. तर आपली ही कोथिंबीर एकदम फ्रेश होती, आत्ताच रानातून आणलेली होती, गावरान आहे आणि फ्रेश आपण वड्या केलेल्या आहेत या. त्यामुळे चवीला देखील खूप सुंदर लागणार आहेत. तर तुम्ही देखील अशाच ट्राय करा. तर आता आपल्या या वड्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता खूप सुंदर याला खूप सुंदर वड्या झालेल्या आहेत. त्याचा कलर टेक्स्चर खूप सुंदर आलेला आहे. प्रकारे आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर झालेल्या आहेत. तर तुम्ही देखील नक्की